जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांचे नेते माननीय खासदार राजू शेट्टी यांना संग्रामदादा पाटील स्मृतिसेवा गौरव पुरस्कार प्रदान। भिलवडी तालुका पलूस येथील लोकप्रिय नेते व सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन सभा या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वर्गीय संग्रामदादा पाटील स्मृतिसेवा गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी भिलवडी ग्रामपंचायतच्या भव्य पटांगणावर पार पडला। या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विविध भागातून आलेले विविध पक्षातील व सामाजिक संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भिलवडी व परिसरातील संग्रामदादा पाटील यांच्यावर प्रेम करणारे सर्व नेते मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। संग्रामदादा पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून सर्व मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले। या प्रसंगी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी काय म्हणाले ते पहा। ऊसाचा दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी 2023 साली मी 520 किलोमीटरची आणि 19 दिवसाची पदयात्रा काढली होती। ती पदयात्रा घेऊन दुपारच्या वेळी याच मैदानामध्ये जेव्हा आलो होतो त्यावेळी भिलवडीच्या ग्रामस्थासहित संग्रामदादांनी मोठ्या थाटामाटानं आमचं स्वागत केलेलं होतं आणि माझ्याबरोबर हजारो लोक चालत आलेले होते। त्या सगळ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती। खरं तर आज संग्रामदादांच्या नावानं मला पुरस्कार स्वीकारावा लागेल त्यांच्या पश्चात हे त्यावेळी स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं, परंतु दुर्दैवानं 2 वर्षानंतरच तो दिवस आला आणि संग्रामदादांच्या नावानं स्मृती पुरस्कार मला स्वीकारावा लागला। याच्या मला अतिशय यातना आहेत। संग्रामदादा नेहमीच शेतकरी आंदोलनाला पाठबळ देणारे होते। राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे आणि शेतकरी चळवळीच्या मागे खंबीरपणानं राहिलं पाहिजे, म्हणून ते खंबीरपणानं आमच्या शेतकरी चळवळीला मदत करायचे। भिलवडीमध्ये मी अनेक सभा गाजवल्या, तर त्या सभा आयोजित करणारे सूत्रधार हे संग्रामदादाच असायचे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला। अनेक वेळा मी दूध दराची आंदोलनं केली, त्या दुधाच्या आंदोलनाला सुद्धा संग्रामदादांची साथ असायची आणि म्हणून असा पडद्याआड राहून कुठेही प्रकाशात न येता, परंतु शेतकरी चळवळ वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून तळमळीनं काम करणारे संग्रामदादा हे आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं। फार अकाली ते आमच्यातून गेले, परंतु त्यांची आठवण कायम राहील आणि त्यांनी ज्या पद्धतीने शेतकरी चळवळीला खंबीरपणानं साथ दिली त्याची परंपरा चालवणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल।